नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आजीने ताबडतोब फोन करून समरला घरी बोलावलेलं असतं. आणि समर येताच समर म्हणतो, काय गा आजी, काय झालं, मला एवढ्या तातडीने का घरी बोलावलंस? समर म्हणतो, तुझी तब्येत तर बरी आहे ना? आजी म्हणते, प्रत्येक वेळेस माझी तब्येत तुला बोलावल्यानंतर खराबच होती का रे? आजी म्हणते की अरे, तुझ्या बायकोचा स्वानंदीचा वाढदिवस आहे, तुला माहिती नाही का? समर म्हणतो, माहिती आहे ना. तर आजी म्हणते की कधी आहे सांग बरं. तर समर म्हणतो, हेच ना, या महिन्यात आहे. समर म्हणतो, कधीतरी याच महिन्यात आहे. आजी म्हणते, असं का? आजी म्हणते की गाढवा, कधीतरी नाही, उद्या तुझ्या बायकोचा वाढदिवस आहे. आजी म्हणते की आता तुमची मैत्रीसुद्धा झाली ना? तर समर म्हणतो, पण तुला कसं कळलं? आजी म्हणते की या घरातल्या ना सगळ्यांवरती माझी खारीसारखी नजर असते. तेव्हा आता समर म्हणतो, या घरात ना काही प्रायव्हसी उरलीच नाही आता. आजी म्हणते, बरं झालं, आधीपासूनच मला ती मुलगी खूप आवडायची आणि त्यातच आता तुझी मैत्री झाली. समर म्हणतो, अगोदर मी त्यांच्याशी जे बोलत होतो ना त्यालासुद्धा कारणं होती बरं का आजी, पण मैत्री करण्यासारख्या आहेत त्या. आजी खुश होते. समर आता स्वानंदीविषयी सांगू लागतो आणि म्हणतो की त्या ठीक आहे, म्हणजे कुठलंही काम मनापासून करण्याचा त्यांचा ठेका असतो आणि त्यामध्ये कुठलीच आशा इच्छा नसते. आजी म्हणते, बरोबर आहे तुझं पिंट्या. आजी म्हणते, म्हणूनच मी एक निर्णय घेतला आणि या घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या आता मला नाही झेपवत. समर म्हणतो, आत्ता आजी तुम्हाला म्हणाली मला काय धाड भरली का? असं माझ्याबरोबर चिटिंग करायची नाहीयेस तू. आजी म्हणते की अरे, ती मुलगी आपल्यासाठी किती करते, अंशुमनचा खरा चेहरा देखील तिने आपल्याला दाखवला. आजी म्हणते, किती मोठी रिस्क होते यामध्ये, माहितीये ना तुला पिंट्या. आदिरा आणि रोहनचा संसार सुद्धा स्वानंदीने सांभाळला. आजी म्हणते की तेव्हा आपण सुद्धा एक पाऊल पुढे उचलून तिचं आपल्या कुटुंबात स्वागत करूयात ना पिंट्या. समरला देखील आता आजीचं म्हणणं पटलेलं असतं आणि खरोखर स्वानंदीने आपल्या कुटुंबासाठी खूप काही केलं याची जाणीव समरला होती. समर म्हणतो, ठीक आहे आजी, मी बड्डेची सगळी अरेंजमेंट करतो. इकडे आता स्वानंदीचे बाबा शिवश बरोबर गप्पा मारत बसतात. तर आता स्वानंदीचे बाबा म्हणतात, आदिराचं ना तू एकदम छान स्वागत केलं, मनापासून केलं ना? तर सुष्मिता म्हणते, हो. स्वानंदीचे बाबा म्हणतात, यापुढे कुठलंही काम करताना मनापासून करत जा. तर सुस्मिता होकार देते. तेवढ्यात मंदाकिनी किचनमधून विचार करत त्यांना सांगते की मला स्वानंदीच्या बड्डेसाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं होतं, काय घेऊ पण हेच सुचत नाही. स्वानंदीचे बाबा म्हणतात, तुला सुचणार देखील नाही. आता इकडे समर हा घरी येताच मल्लिका समरची भेट घेते आणि म्हणते की समर, अरे तो आनंद खूप टेन्शनमध्ये होता, त्याचा प्रॉब्लेम तू सॉल्व केला ना? तेव्हा आता समर म्हणतो की तू सांगितल्यानंतर लगेच काकू, मी अकाउंटंटला सांगितलं त्याच्या अकाउंटमध्ये 30 लाख रुपये टाकून दे. आणि त्याने ते टाकले, पण आनंदने ते पैसे मला परत रिटर्न केले. समर म्हणतो की आपण जर आपली मतं आता त्याच्यावर लादण्याचा प्रयत्न केला तर सध्या तरी आनंदला ते आवडणार नाही काकू. मल्लिका म्हणते, कधी कधी माणसं एवढी हट्टाला पेटतात, त्यामुळे कधी कधी त्यांचाच त्यांना पश्चाताप होतो. मल्लिका म्हणते की पैशासाठी माणसं कुठल्याही थराला जाताना मी बघितलंय समर, अरे पैशासाठी त्यांच्यातला राक्षसीपणा जागृत होतो. मल्लिका म्हणते की सगळं सोंग आणता येतं, पण पैशाचं सोंग आणता येत नाही. आणि एकदा का पैसा बदलला, पैसा हवाहवासा वाटायला लागला की मग आपल्यापासून आपली माणसे दूर जातात बरं का समर, असे मल्लिका समरला समजावते. समर म्हणतो, आपला आनंद ना तसा नाहीये, त्याला काही माझ्याकडे पैसे मागायला अवघड नव्हतं तरीसुद्धा त्याने मागितले नाही. असे सांगत आता मल्लिका तेथून निघून जाते. आता इकडे आदिरा आणि स्वानंदीसाठी गिफ्ट आणलेलं असतं. तेव्हा आता मंदाकिनी म्हणते की काय गं, स्वानंदीसाठी गिफ्ट घेतलं का? छान आहे बरं का, पण महाग आहे. तर आदिरा ही मंदाकिनीकडे बघते. मंदाकिनी म्हणते की म्हणजे मला असं म्हणायचं की एवढा खर्च जर घरावर केला असता तर उपयोगी तरी पडला असता. आणि तेवढ्यात आता मंदाकिनी म्हणते की एवढं महाग गिफ्ट कशाला? तेवढ्यात आता आदिरा म्हणते की आई, मी तुमच्या बड्डेला ना तुम्हाला खूप मोठं गिफ्ट देणार आहे. मंदाकिनी म्हणते, काय सांगतेस? आदिरा म्हणते की तुम्हाला ते खरंच खूप आवडणार आहे बरं का. हसतच मंदाकिनी म्हणते की आय्या, खरंच का? तर हसतच मंदाकिनी म्हणते, काय घेशील ग? आदिरा म्हणते, 3 महिन्याचा किराणा. आणि ती ऐकता सुस्मिता मोठमोठ्याने हसू लागते. राग येऊन मंदाकिनी म्हणते, हसू नको नाही तर थोबाड फोडीन. ते ऐकताच आता रोहन म्हणतो की आई, हे गिफ्ट आदिराने तिच्या मर्जीने तिच्या पैशाने आणलंय. रोहन म्हणतो, हे बघ, जर तुला घरातलं काही पाहिजे असेल तर मला सांगत जा, मी तुला आणून देत जाईल आई. रोहन म्हणतो, मुळात आदिरा लग्न करून हे घर चालवण्यासाठी आपल्याकडे आलेली नाहीये आई. आदिरा म्हणते की हे गिफ्ट पॅक करून आण, मला आता भांडणामध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. आणि आदिरा तेथून निघून जाते. आता इकडे स्वानंदी आंघोळ करून ओले केस घेऊन ती पुसत आता बेडरूममध्ये येते. आणि केस मागं करताच आता त्याचे शिंतोडे समरच्या हातावर उडतात. पटकन समर आता स्प्रे काढून त्याच्या हातावर मारतो. स्वानंदी म्हणते, अरे बापरे. समर म्हणतो, त्याचं काय आहे ना, हवेमध्ये डस्ट पार्टिकल असतात ना, तुम्हीसुद्धा उन्हामध्ये असे केस सुकू नका.
स्वानंदी म्हणते की अहो ते नॅचरल असतं हो. केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा हे चांगलं असतं. स्वानंदी म्हणते की नाही तर ते ड्रायर वगैरे वापरावा लागतो. समर म्हणतो ड्रायर तर अजिबात नाही. समर म्हणतो बरं तुमचं जे छान चाललंय ते चालू द्या आणि समर आता सोफ्यावर जाऊन बसतो. समर विचार करतो की जर यांनी स्वानंदी मॅडमनी बॉक्स उघडला असता ना समोरचा आणि बघितलं असतं गिफ्ट तर त्या माझ्याशी बोलल्या असत्या. तेवढ्यात आता स्वानंदी केसाला हात लावत आता टेबलपाशी जाते आणि म्हणते हा बॉक्स तुमचा आहे का? टेबलवर होता म्हणून विचारलं. समर म्हणतो नाही नाही माझा नाही. समर म्हणतो माझा जर असता तर तो माझ्या कपाटात असता. मी असं समोर काही उघडत नाही ठेवत. समर म्हणतो पण आपल्या बेडरूममध्ये आहे म्हणजे कुणाचा तरी असणार तुम्ही बघा ना. स्वानंदी बॉक्स उघडते. त्यामध्ये रेडिओ बघून स्वानंदी खुश होते आणि म्हणते अरे वा रेडिओ. समरसुद्धा म्हणतो की अरे वा रेडिओ. स्वानंदी म्हणते तुम्हाला काहीच माहिती नाही ना तर पटकन मी आजीला थँक्यू म्हणून येते. समर थांबत म्हणतो की आजीला कशाला थँक्यू. स्वानंदी म्हणते की मग कुणी आणला रेडिओ. तर समर आता खाली मान घालतो तर स्वानंदी ओळखते. आता समर म्हणतो काय स्वानंदी मॅडम अर्थात मीच आणला तो रेडिओ. तुम्हाला गाणी ऐकायला आवडतात ना. तर स्वानंदी खुश होऊन हसते. आता समर म्हणतो की तुम्हाला नेहमी गाणी ऐकायला आवडतात म्हणून तुमच्यासाठी आणला. स्वानंदी म्हणते मग अगोदर का नाही सांगितलं. स्वानंदी म्हणते अगोदर का नाही म्हणालात मग. समर म्हणतो की मग तुमची रिॲक्शन मला कशी बघायला मिळाली असती. आमच्या भाषेत त्याला सरप्राईज असे म्हणतात असे समर स्वानंदीला सांगतो. स्वानंदी म्हणते की मुळात मला रेडिओवर गाणी ऐकायला खूप आवडतात. समर म्हणतो माहिती आहे मला म्हणूनच आणलाय. आणि पटकन आता स्वानंदी म्हणते मला रेडिओवरती गाणी ऐकायला तासन तास आवडतं. समर म्हणतो लावा मग. तर लगेच रेडिओवरती गाणी लावून स्वानंदी तो समोर ठेवते आणि लगेच स्वानंदी विचार करते की यांनी तर मला रेडिओ गिफ्ट दिला पण मग बड्डेच्या शुभेच्छा का नाही दिल्या आणि माझा वाढदिवस आहे हे यांना माहिती तरी असेल का असा विचार स्वानंदी करते. समर सुद्धा विचार करतो यांना वाटत असेल यांचा वाढदिवस माझ्या लक्षात नाहीये का पण माझ्या तो पूर्ण लक्षात आहे. समर विचार करतो आता मी यांना वाढदिवसाच्या कशा शुभेच्छा देऊ. आणि पटकन आता समर काहीतरी बोलतो तर स्वानंदी समरकडे बघत म्हणते तुम्ही काहीतरी बोलला का. समर म्हणतो मी काही नाही बोललो. आता समर म्हणतो मी मनात बोलत होतो तरी सुद्धा यांना कसं कळलं काय माहिती. समर म्हणतो काय चाललं माझं. स्वानंदी मॅडमला साध्या शुभेच्छा द्यायच्यात पण त्या सुद्धा देता येत नाहीये. समर विचार करतो की मी मागाशीच रेडिओ देताना त्यांना शुभेच्छा द्यायला हव्या होत्या का त्यांना बड्डेचं कार्ड द्यायला पाहिजे. आता याचा विचार करून काय उपयोग. समर स्वतःला सांभाळ असा विचार आता समर करतो. समरकडे बघत आता स्वानंदी विचार करते की हा रेडिओ त्यांनी मला फक्त गाणी ऐकायला आवडतात म्हणून दिला असेल का. आणि स्वानंदी विचार करते माझा आज वाढदिवस आहे यांना 100% माहितीच नाही वाटतं. स्वानंदी म्हणते की त्यांना तरी कसं माहिती असेल. आणि दरवाजा उघडून स्वानंदी आता बाहेर जाते. आता इकडे स्वानंदी आजीकडे येते आणि आजी आता वाढदिवसामुळे आता स्वानंदीला शुभेच्छा देते. तर स्वानंदी आता आजीच्या पाया पडते. तेवढ्यात पाठीमागून अर्पिता मलिका आणि अंशुमन तिथे येतात आणि पटकन आता मलिका अंशुमन आणि अर्पिताने देखील गुलाबाचं फुल आणलेलं असतं. स्वानंदी म्हणते आजी तुमच्या लक्षात आहे. तर आजी म्हणते की आमच्या सगळ्यांच्या लक्षात आहे. आजी म्हणते की स्वानंदी तुझ्यासाठी एक छोटा सरप्राईज प्लॅन केला आहे. मलिका अर्पिता चला आपण हिचं औक्षण करूयात. आणि तिघीही आता पुढे येतात. आजी आता मध्ये उभा राहून औक्षणाचे ताट धरते आणि मलिका अर्पिता आणि आजी तिघीही आता स्वानंदीचं एकाच वेळेस औक्षण करतात. समर अंशुमन आता शेजारी उभा असतो आणि मोठ्या प्रेमाने बड्डेचे हॅपी विश करत आता सगळ्या राजवाड्यांनी स्वानंदीचं आता औक्षण करून स्वागत केलेलं असतं. स्वानंदी खुश होते आणि सगळ्यांनी हॅपी बर्थडेची विश करताच आजी अंशुमनला म्हणते तुला काही वेगळं सांगायचं का. आणि गुलाबाचं फूल देत अंशुमन आता स्वानंदीला हॅपी बर्थडेची विश करतो. अंशुमन म्हणतो आजपर्यंत मी जे काही वागलो त्याबद्दल सॉरी. आणि समरही स्वानंदीला हॅपी बर्थडेची विश करून शुभेच्छा देतो. आणि स्वानंदी म्हणते म्हणजे तुम्हाला देखील माहीत होतं का. समर म्हणतो हो. स्वानंदी म्हणते अगोदर का नाही बोललात. तर समर म्हणतो तुम्ही मला बोलण्याचा चान्सच नाही दिला. आणि इकडे आता मलिका अर्पिता आणि अंशुमनला तिच्या भयानक डाव सांगते. समर इकडे स्वानंदीला आता बाजूला बोलावतो. पटकन आता आजी एका डिशमध्ये तेवढ्यात बर्फी घेऊन येते आणि म्हणते स्वानंदी तुझ्या वाढदिवसासाठी मी स्पेशल बर्फी बनवली बरं का. आणि त्यानंतर आता प्रेमाने स्वानंदी समरला बर्फी देते. आजी म्हणते की आता सगळ्यांनी ऐका आपण आता सुवर्णप्रधान सोहळा साजरा करणार आहे आणि त्यामध्ये आपण आपल्या पारंपरिक बांगड्या स्वानंदीला देणार आहोत. स्वानंदी म्हणते की एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर नको आजी आणि त्यातली त्या दागिन्यांच्या बाबतीत नको. तर आजी म्हणते की अगं ती प्रथा आहे आपल्या घरची.
स्वानंदी म्हणते की अहो राजवाडे बोला ना तुम्ही काहीतरी, आजीला थांबवा ना. तर आजीकडे बघत आता समर म्हणतो की आमच्या आजीने एखादी गोष्ट ठरवली की ती ठरवलीच. आजी म्हणते ठरलं तर मग सुवर्णप्रधान सोहळा करायचा म्हणजे करायचाच. आणि आता समर स्वानंदीकडे बघतो. तर आता त्यानंतर आता आजी ह्या सोन्याच्या बांगड्या आता स्वानंदीला कशी आता सुवर्ण सोहळ्यामध्ये देते. आणि सुवर्ण सोहळ्यात स्वानंदीला सोन्याच्या बांगड्या देऊन आजी आता स्वानंदीला राजवाड्यांची खरी सून तर समरची खरी बायको कशी बनवते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.